देवा, अरे या दोघींना सुबुद्धी दे रे बाबा. अरे बाल्या कुठे दिसत नाही तो. अहो, बाल्याला कुठे पाहिलं का? बाल्या दिसत नाही. हसत नाही. अगं देवपूजा करताना कशाला हसू? अहो, मशीन लावून घ्या ऐकण्याची कानात. मशीन आ मशीन मशीन ऐकण्याची लावा कानात आणि विचारा त्या सटवीला, बाल्या आज काही लवकर गेला का? तू काय बोलतेस ना, काही कळत नाही मला. जाऊ दे, मीच विचारते. सुमन, ए सुमन, आधी बाहेर ये. असू दे, असशील तशी बाहेर ये. अगं 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 अगं, हे काय? तुम्हीच म्हणालात ना, असशील तशीच बाहेर ये. आधी ती सुरी खाली कर आणि मला सांग, आज बाल्या लवकर गेला का ऑफिसला? अय्या, हे ऑफिसला गेले पण घ्या, हिलाच माहिती नाही. सकाळी उठल्यापासून कुठे दिसलेच नाही. मला वाटलं तुम्हाला माहित असेल. मला कसं माहित असेल? का सगळ्या गोष्टी तुम्हालाच विचारून करतात ना ते. सुमन, आता सकाळी सकाळी चालू करू नको तू. अरे बाल्या कुठे दिसत नाही तो. अहो, मग मगासपासून आम्ही काय बोलतोय? मग त्याला फोन करा आणि विचारा कुठे आहे तो. फोन स्विच ऑफ लागतोय. काय झालं? अहो, फोन स्विच ऑफ लागतोय. मग ऑफिस मध्ये फोन करून विचारा. हॅलो, हा बाळकृष्ण माळेकर ऑफिस मध्ये पोहोचलेत का? काय नाही. आई बाबा, हे ऑफिस मध्ये पण नाही पोहोचलेत. काय झालं? अहो, बाल्या ऑफिस मध्ये पण नाही पोहोचलाय हो. आता हो काय करायचं? मला तर भयंकर टेन्शन येतंय हो. तू शांत हो अगोदर. सुमन, हिला पाणी दे बघू. हो. आई बाबा, हे बघा काय, ह्यांची चिठ्ठी आहे. शिट्टी? अहो, शिट्टी नाही, चिठ्ठी. चिठ्ठी, बाल्याची चिठ्ठी. हा मग वाच ना. हो. प्रिय आई आणि सुमन. चिठ्ठीत पण यांचंच नाव पहिले लिहिलंय. हो, मग आहेस तू माझा लाडका मुलगा. झाला? परत वाद सुरू झाला. आणि इकडे मी वाचतो. प्रिय आई आणि सुमन, तुमचा वाद आता माझ्या डोक्यात जायला लागलाय. आई जगू देत नाही आणि बायको मरू देत नाही, अशी माझी अवस्था झाली. मी किती प्रयत्न केला तरी तुम्ही मला सुखाने राहू देणार नाही, म्हणून मी घर सोडून जात आहे. माझा शोध घेण्याचा प्रयत्न करू नका. तुझा वैतागलेला मुलगा आणि तुझा वैतागलेला नवरा बाल्या. बसा आता, भांडत बसा. आता काय करायचं? धीर धरा. काय करायचं ते मी बघतो.